माननीय बाळासाहेब आत्माराम सावंत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून आपण सरांना ओळखतो. परंतु सरांमध्ये एक संवेदनशील कलावंत दडला आहे. म्हणून तर हा सच्चा माणूस घडला आहे. जय भारत विद्यालय वसगडे इथं आपण 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे एन.डी. पाटील नाईट कॉलेज सांगली इथून पुढील शिक्षण पूर्ण केलं. आपल्याला कॉलेजमध्ये असताना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि आपण महाविद्यालयीन नाटकात काम करण्यास सुरुवात केलीत. 18 ऑक्टोबर 1996 रोजी आपण जय भारत विद्यालय वसगडे इथं कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झालात. शालेय कामकाज अत्यंत निष्ठेनं करीत आपण समाजकार्य, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली मुद्रा उमटवली. हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्था वसगडे या संस्थेच्या चेअरमनपदी विराजमान झालात. विकास सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणूनही आपण उत्तम काम केलं. शालेय कार्यालयीन कामामध्ये नेहमीच आपल्याला भारत शिक्षण प्रसारक मंडळ या आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र शंकर पवार दादा, माजी मुख्याध्यापक श्री B.A. पाटील सर, सेवारथी माननीय शशिकांत राजोबा सर यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आपली कारकीर्द बहरत गेली. हे सारं करत असतानाच आपल्यातील नाटकवेडा माणूस गप्प कसा बसेल हा प्रश्नच. आपण आपले बालमित्र बाळकृष्ण शिवाजी सुतार यांच्यासोबत युवक नाट्य संस्था वसगडे या हौशी नाट्यसंस्थेची 1990 साली स्थापना केलीत. कैलासवासी शिवाजी उर्फ रंगा शंकर सुतार यांच्या अध्यक्षतेखाली या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक यशस्वी नाटकांची निर्मिती केलीत. माया केली बापानं, घात केला लेकानं, सुनबाई मागे फिर, रंगला हरी बाईच्या घरी, सांभाळ पोरी बाशिंग दोरी यासारखी अनेक नाटकं यशस्वी केलीत आणि पुढे एक व्यावसायिक नाटक तरुण तुर्क म्हातारे यार्क हे नाटक करून आपली नाट्य अभिनेता ही छाप कायम केलीत. वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, कवठे एकंद, नागठाणे आदी ठिकाणी पंचायत समिती पलूस यांच्या सहयोगानं साक्षरता अभियानांतर्गत नाट्यप्रयोग करून आपल्या नाट्यसंस्थेचे आणि गावाचे नाव मोठे केलेत. या आपल्या प्रवासात आपले सहकारी आपल्या सोबत जीवाभावानं राहिले. आपल्याला घडवण्यामध्ये त्यांनी मोलाची साथ दिली. याबद्दल आपण नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचे भाव व्यक्त करीत आलात. आज आपण सेवानिवृत्त होत असताना या साऱ्या आठवणी दाटून येताना आपलं मन भरून येत आहे. आपण यापुढेही आपलं सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य अखंड चालू ठेवावं. आपल्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं याच मनस्वी शुभेच्छा.